Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली गुळवणी आणि कान नाक घसा तज्ञ आहे. पुण्यामध्ये बाणेर येथे माझं क्लिनिक आहे. आज आपण थोडक्यात चक्कर म्हणजे काय, म्हणजे वर्टिगो म्हणजे काय याचं थोडक्यात माहिती घेणार आहोत. वर्टिगोची सामान्य लक्षणे आणि सुरुवातीची चेतावणी चिन्हे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अनेक लोकांना नंतर वर्टिगोचे निदान होतेच, पण सुरुवातीला त्यांना नेमकं काय होतं हे कळत नसतं. तर याची सुरुवात लहान आणि सहज दुर्लक्षित होणाऱ्या लक्षणांपासून होऊ शकते. जसे की थोडंसं असंतुलित वाटणे किंवा खोली हल्ल्यासारखी किंवा फिरल्यासारखी भावना, एका कानात जडपणा किंवा बंद झाल्यासारखे वाटणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना मळमळ होणे. तर ही सगळी लक्षणं सौम्य किंवा अस्पष्ट असल्यामुळे लोक अनेकदा त्याला ताण, थकवा किंवा खराब दिवसाचे कारण समजतात. त्यामुळे सुरुवातीची ही काही चेतावणी चिन्हे ही दुर्लक्षित राहतात. त्याच्यानंतर अनेकांना वाटते की वर्टिगो म्हणजे फक्त भोवळ येणे किंवा सर्व काही फिरत असल्यासारखे वाटणे, पण सुरुवात नेहमी तशीच होते असं नाही. सुरुवातीची लक्षणे मी म्हटल्याप्रमाणे सौम्य असंतुलन, थोडा वेळ तिरके किंवा हल्ल्यासारखे वाटणे, कानातला जडपणा, कारण नसताना मळमळ, उलटी होणे, ही लक्षणं येतात आणि जातात. त्यामुळे लोक त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. काही लोकांना वर्टिगो स्पष्ट होण्यापूर्वी चेतावणी टप्पा जाणवतो. डॉक्टर याला प्रोड्रोम म्हणतात. वर्टिगो वाढू लागल्यानंतर काही विशिष्ट पॅटर्न दिसतात, जे डॉक्टरांना कारण ओळखण्यास मदत करतात. एक सामान्य प्रकार म्हणजे अचानक भोवळ येणे. ते अचानक भोवळ कधी येते? बेडमध्ये म्हणजे अंथरुणात साईड तुम्ही कुशी बदलत असताना किंवा वर पाहताना, खाली वागताना. ही भोवळ काही सेकंदात सुरू होते आणि साधारण 1 मिनिटापेक्षा कमी वेळ टिकते. ही बहुतेक वेळा BPPV म्हणजे बिनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल वर्टिगो या अशा नावाच्या स्थितीत दिसते, जी वर्टिगोची एक सामान्य कारणे आहेत. त्याच्यानंतर आता दुसरा प्रकार म्हणजे जास्त वेळ टिकणारा वर्टिगो. काही सेकंदांऐवजी तासनतास टिकणारा वर्टिगो. यावेळी पुढील लक्षणे दिसू शकतात: मळमळ किंवा उलट्या होणे, चालण्यात अडचण येणे, तोल गेल्यासारखं वाटणे, कानामध्ये आवाज येणे, याला मराठीत कर्णनाद असं म्हणतात, इंग्लिशमध्ये टिनिटस म्हणतात. कान बंद किंवा गच्च झाल्यासारखे वाटणे, ऐकण्यात बदल होणे, हा प्रकार मिनियस डिझीज सूचित करू शकतो. काही लोकांना सर्दी किंवा फ्लू सारखा व्हायरल आजारानंतर सुद्धा चक्कर जाणवते. जर संसर्गानंतर वर्टिगो सुरू झाला आणि काही तास किंवा दिवस टिकला तर याला वेस्टिब्युलर न्यूरायटिस असं म्हणतात. याच्यामध्ये संतुलित नियंत्रण करणाऱ्या नसांमध्ये वर्टिगोची सर्व महत्वाची लक्षणे फिरल्यासारखीच वाटतील असंही नाही. मळमळ ही खूप सामान्य लक्षण आहे, कारण मेंदूला संतुलनाबद्दल विरोधाभासी संकेत मिळतात, अगदी मोशन सिकनेस सारखी किंवा मळमळ. डॉक्टर डोळ्यांच्या असामान्य हालचाली, ज्याला निस्टॅग्मस म्हणतात, हे देखील तपासून पाहतात. त्यामुळे समस्या कानामुळे आहे की मेंदूमध्ये आहे हे समजण्यास मदत होते. अनेक लोकांना वर्टिगोच्या एपिसोड नंतर खूप थकवा जाणवतो. हे सामान्य आहे, कारण वर्टिगोमुळे मज्जासंस्थेवर ताण येत असतो. चिंता किंवा अँक्झायटी देखील सामान्य आहे. वारंवार एपिसोड झाल्यानंतर लोक काही हालचाली टाळतात. ज्या पोझिशन मध्ये त्यांना चक्कर येते त्या पोझिशन मध्ये वळणं किंवा हलणं टाळतात. पुढील अटॅकची भीती बाळगतात. सार्वजनिक ठिकाणी अस्वस्थ वाटू शकतं त्यांना. ही अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. काही लोकांना ऑसिलोप्सिया देखील जाणवते, ज्याच्या डोळ्यांसमोरची दुनिया हलते किंवा उड्या मारत असल्यासारखा भास होतो. तर आता लक्षात ठेवण्यासारखे 3 महत्वाचे मुद्दे म्हणजे वर्टिगोची सुरुवात सौम्य लक्षणांनी होऊ शकते, जसे असंतुलन वाटणे, कानात जडपणा वाटणे किंवा मळमळ होणे. लक्षणांचा पॅटर्न महत्वाचा असतो. कमी वेळाचे एपिसोड, जास्त वेळ टिकणारे एपिसोड किंवा संसर्गानंतरची चक्कर वेगवेगळी कारणे दर्शवतात. मळमळ, डोळ्यांच्या हालचाली, थकवा आणि चिंता यासारखी लक्षणे महत्वाची आहेत. डॉक्टरना सर्व माहिती व्यवस्थित सांगावी. वर्टिगोचा पहिला अटॅक आला, तो कसा आला, तुम्ही तेव्हा काय करत होता, हे सगळं डॉक्टरना सांगणं खूप महत्वाचं असतं. वर्टिगो हा आजार नाही आहे, वर्टिगो म्हणजे लक्षण आहे. मला असं वाटतं आता थोडक्यात लोकांना कळलं असेल वर्टिगो म्हणजे काय असतं. असा काही त्रास असेल तर माझ्या क्लिनिकला भेट द्या. माझं क्लिनिक बाणेर येथे आहे, पुण्यामध्ये. अपॉइंटमेंटसाठी नंबर आहेत 99 23 10 85 85 9923108575.
क्लिनिकचं नाव आहे ENT अँड वर्टिगो क्लिनिक. धन्यवाद. Thank you, Doctor, for your valuable advice and guidance for patients. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.